ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट 1च्या पथकानं केलेल्या 2 वेगवेगळ्या मोठ्या कारवायांमधून तब्बल 3,97,00,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे। या कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या इरफान शेख आणि शाहरुख मेवासी उर्फ रिजवान या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी डायघर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे 27 जुलै रोजी सायंकाळी शीळ फाट्याकडून दिवा गावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस पथकानं सापळा रचला। त्यावेळी एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला। त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 522 ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन हे ड्रग्ज आढळून आले। पोलिसांनी तात्काळ हे 3,71,71,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलेत आणि डिलिव्हरी बॉय इरफान शेख याला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 31 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे ड्रग्ज तस्कर किती वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत हे स्पष्ट होत आहे।